नमस्कार. हा व्हिडिओ आपल्या सर्व सभासदांसाठी आपण बनवत आहोत. आजच्या दिवसात एक मेसेज सगळ्या ग्रुपवर पसरलेला आहे की आनंदाची बातमी आहे. खरंच खूप सरप्राईज आहे तो मेसेज. जेव्हा आम्ही वाचला प्रत्यक्षात आम्हाला असं वाटलं की योग्य पद्धतीने लोकांपर्यंत माहिती गेली पाहिजे. कोणा एका व्यक्तीला वाटलं म्हणून त्यांनी तो मेसेज टाईप केला आणि त्यांनी लोकांपर्यंत पाठवला. अशा पद्धतीने कुठेतरी ते दिसतंय. तर त्याची स्पष्टता कुठेतरी सोसायटीच्या माध्यमातून आपल्या सर्व सभासदांना देणं हे गरजेचं आम्हाला वाटलं, जेणेकरून कोणत्याही चुकीच्या पद्धतीची गैरसमज सभासदांमध्ये नको व्हावी. त्या दृष्टिकोनातून आज आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत. तर बने सर, मला वाटतं आपण तो मेसेज देखील वाचलेला आहे आणि एक चुकीच्या पद्धतीने सभासदांपर्यंत एक माहिती पोहोचलेली आहे. तर त्याच्यावर आपण, मला वाटतं आपण एक खुलासा करावा आपण सगळ्या सभासदांसाठी. सकाळी सकाळी हा मेसेज आला आणि त्याचे हेडिंग सर्व सभासदांसाठी आनंदाची बातमी म्हणून म्हटलं वाचल्यानंतर खरं म्हणशील तर करमणूकच झाली आणि चीड आली. कारण याच्यामध्ये जे मागण्या आहेत किंवा मुद्दे आहेत ते मागच्या 5-6 वर्षापासून, म्हणजे याच्यामध्ये जसं मेन्शन केलंय की खासदार रवींद्र वायकर साहेब यांनी मीटिंग घेतली, म्हाडाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि हे विषय, हे मुद्दे त्यांच्याबरोबर मांडले आणि त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे. हे मुद्दे आम्ही वेळोवेळी मांडत गेलो. वायकर साहेबांच्या इथे कोविड काळामध्ये त्यावेळी म्हाडाचे काही अधिकारी सुद्धा होते. भूषण देसाई होते, बाळानर साहेब होते, विकासक होते, दिनेश बन्सल, राजेश जोशी, आणि लोकांना त्या कोविडच्या काळामध्ये घरभाडं मिळत नव्हतं आणि ते मिळावं म्हणून आम्ही वायकरांकडे सातत्याने मीटिंग केलं होतं. बाळानर साक्षीदार आहेत. परंतु त्या काळामध्ये वायकर साहेब तो भाडं कसं देईल, तो डुबला आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे, त्याच्याकडे हात जोडून विनंती करत होते, अरे 1 करोड असलं तरी दे लोकांना. पण ते कधी आले नाहीत. आणि त्यानंतर आम्ही मग जितेंद्र आव्हाड साहेबांना भेटून आणि मग ते भाडं मिळालं. त्यावेळी 15% तो कसं देईल, तो नुकसानीत आहे, त्याला पार्किंग तुम्हाला अशी कशाला पाहिजे आणि तुम्हाला आता 750चं घर देतोय, अशी जी भूमिका वायकर साहेबांची होती. आणि त्यानंतरच्या काळामध्ये 3.5-4 वर्ष लोकांना घरभाडं नव्हतं, प्रोजेक्ट थांबलेला होता, अनेक समस्या होत्या, लोकांना औषध उपचार मिळत नव्हते, खाण्याची वांदे होते, लोकांचं घरभाडं जात नव्हतं, घरमालक लोकांना तगादा लावत होते. अशा परिस्थितीमध्ये वायकरांना कधीही वाटलं नाही की या लोकांना घरभाडं मिळवून द्यावं. वाढीव आणि एक रकमी तर सोडा, पण एका महिन्याचं, एका वर्षाचं भाडं मिळावं असं कधी त्यांनी केलेलं नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता हा प्रकल्प कुठेतरी मार्गी लागला. 17-18 डेव्हलपरमधून मंत्रा प्रॉपर्टीज पुणे हे डेव्हलपर्स आले, त्याने एक प्रपोजल दिलं आणि ते सर्वानुमते मंजूर केलं. आणि त्यानंतर आता जागेवर राहिलेल्या काही लोकांसाठी, आणि त्याच्यात मला ते हसू येतं, तो दीपक तोंडलेकर हे ग्रस्त हेच विषय घेऊन वायकरांच्या मातोश्रीवरती गेले होते मीटिंगमध्ये. त्यांना धक्का मारून हाकललं होतं वायकरांनी, त्यांच्या कार्यकर्त्याने मारलं तेवढं नाही. तो माणूस आज म्हणतो की हे सगळं वायकरांच्या याने सगळं पार पडतंय आणि आनंद आहे. अरे बाबा, तू किती, तुझा अपमान किती सहन करणार आहेस, किती वेळा करणार आहेस? तुला का प्रत्येक वेळी बकरा बनवला जातोय? आज तुझं घर खाली करायची वेळ आली, त्यावेळी तू सगळ्यांना वेठीस धरून, आज लोकांचं घरभाडं कुठेतरी चालू झालं होतं, प्रोजेक्ट दृष्टीपथात आहे, लोक घरं खाली करायला लागलेत, त्यावेळी नेमका हा मेसेज. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे मुद्दे ते आम्ही वारंवार मांडले. आम्हाला घरभाडं एकत्रित मिळायला पाहिजे, बँक गॅरंटी मिळायला पाहिजे, 15% वाढीव FSI मिळायला पाहिजे, हे मुद्दे वर्षानुवर्ष आम्ही मांडले, याच्यासाठी झगडलो. मग वायकरांनी काय केलं याच्यामध्ये? विधानसभेत प्रश्न विचारले, ABC विंगचं रजिस्ट्रेशन पाहिजे, काय झालं त्याचं? आणि महत्वाचं जी जुनी कमिटी होती, दुसरं सगळ्यात महत्वाचं, आता ह्याच्यामध्ये प्रकाश सानप साहेब आहे, ते कार्यकारी अभियंता नाही आहेत, ते निवासी अभियंता आहेत आणि त्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. तसेच उपनिबंधक कटरे साहेब आहेत, त्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. या अधिकाऱ्यांची नावं घेऊन प्रोपोगंडा करायचा की त्यांनी 95 करणार नाही, म्हाडाची स्टॉपवर्क विड्रॉ होत नाही. त्यांना अधिकार आहेत का? म्हाडा एक प्राधिकरण आहे, महामंडळ आहे, त्याचा एक स्वतंत्र कायदा आहे, त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे 95A. जे लोक घरं खाली करत नाहीत, 70% मेजॉरिटी असल्यानंतर उरलेल्या लोकांना म्हाडा खाली करून देतं. म्हणजे त्याच्यामध्ये पेनल्टी क्लॉज आहे, त्याच्यामध्ये जेल सुद्धा आहे. मी हे तुम्हाला भीती दाखवण्यासाठी सांगत नाही. ज्या कायद्यामध्ये या तरतुदी आहेत त्या मी सांगतोय आणि त्याची एक प्रक्रिया आहे, न्यायालयीन प्रक्रिया आहे. म्हाडाचा जो कार्यकारी अधिकारी असतो तो एक जज असतो. त्यावेळेला तुम्ही 95 ची जेव्हा कारवाई होते त्याच्यावरती तुमच्या बाजू मांडली जाते आणि त्याच्यानंतर निर्णय घेतात.
आता वायकर साहेब कायदेमंडळामध्ये बसतात, त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. कुठलीही प्रक्रिया सुरू होण्याआधीच तुम्ही निर्णय देऊन टाकला 95 होणार नाही, स्टॉकवर विड्रॉ होणार नाही. तुम्हाला कोणी अधिकार दिले? हे सानप साहेबांना अधिकार आहेत का? कटरे साहेबांना अधिकार आहेत का? आम्ही मागची 10 वर्ष लिगल प्रोसेसमधून गेलेलो आहे, कायदेशीर प्रक्रियेमधून गेलेलो आहे आणि या पुढे सुद्धा ही कायदेशीर प्रक्रिया होणार आहे. वायकर आता म्हणतात 95 करायची नाही. कोणासाठी नाही करायची? 95 ते 100 लोकांवरती ही कारवाई झाली, त्यावेळी तुम्ही काय केलं? आणि मुळात 2012 मध्ये मला वाटतं साहेबांनी स्वतः हाऊसिंग सेक्रेटरीना, म्हणजे त्यावेळी विकासकाने काही केलेलं नव्हतं, साधी आयओडी नव्हती हातामध्ये. त्यावेळेला वायकरांनी पत्र दिलं हाऊसिंग सेक्रेटरीना की 200-250 लोक विरोध करतायत, त्यांच्यावरती कारवाई व्हावी. आणि आज तुमची भूमिका बदलली. आज इथे 900 फॅमिली आहेत, आपले 500-550 लोक आहेत, तिकडे 325 सेलमध्ये लोक आहेत. त्यांचं घराचं स्वप्न साकार होत असताना तुम्हाला काय वेदना होते, दुःख होतंय? आज तुम्ही आडीकाठी करता इथे. आणि हा एनसीएलटीच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रियेमधून ड्यू डिलिजन्स करून आलेला हा प्रोजेक्ट आहे, हा विकासक आहे आणि त्यांनी आपले प्रस्ताव दिला. आणि वायकरांना सगळ्यांना माहिती असायला पाहिजे इथे मेजॉरिटी महत्वाची आहे. लोकसभेमध्ये बसता, तुम्ही पार्लमेंटमध्ये बसता, मेजॉरिटीचं महत्व किती आहे, की हाऊसिंग सोसायटीमध्ये जनरल बॉडी किती उच्च आहे, त्याचे अधिकार किती आहेत, याची जाणीव तुम्हाला असायला पाहिजे. म्हणजे लोकांना काहीतरी सांगत, आज तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही खासदार आहात, तुमच्या पदाची प्रतिष्ठा तुम्ही वाढवली पाहिजे. या खालच्या लेवलचं राजकारण करून तुम्ही लोकांना देशोधडीला लावताय. तुम्ही काय केलं लोकांसाठी? मागची 15 वर्ष हा प्रोजेक्ट तुमच्या नाकाखाली रखडलेला आहे. तुमचं योगदान काय? आम्ही या पदावर बसल्यानंतर आम्हाला काही मर्यादा आहेत, आम्ही जास्त काही बोलत नाहीत. पण ही चीड आणणारी गोष्ट आहे. ज्या वेळेला कुठे मार्गी लागतोय, लोक घराचं घर मिळणाऱ्या स्वप्न पूर्ण होणार आहे लोकांचं, हे दृष्टीपथात असताना आता तुम्हाला आठवण झाली. एक रकमी भाडं त्या बिल्डरांना त्यावेळी 2-2 महिन्याची भाड्याचे चेक तुमच्या हातात आले होते. आणि आता एक मिशन, काही लोकांना 18,000 प्रमाणे मिळालेले, काही लोकांना जे तुमच्या फेवरमध्ये त्यांना पूर्ण भाडं नाही, त्यांना 18,000 भाडं. आज लोकांनी मला अनेक लोकांनी फोन आले म्हणे हे आत्ता जागे झाले कसे काय, आतापर्यंत होते कुठे? तर माझं एकच सांगणं आहे सर्व सभासदांना, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. 95 असेल, आणखी हायकोर्ट असेल, हायकोर्ट आणि माडाच्या वरती कुणी नाही. कुणी जरी किती काय सांगितलं, जी प्रक्रिया आहे ती होणार. आणि नाहीतर मग शेवटी हायकोर्ट आहेच. विकासक, मी सांगतो, विकासकांबरोबर आम्ही हार्ड नेगोशिएशन केलेलं आहे. अनेक विकासकांबरोबर बसल्यानंतर ते काय देऊ शकता, फिजिबल काय आहे, हे काटेकोर तपासल्यानंतर या प्रस्तावावरती आम्ही जनरल बॉडीमध्ये ठेवला. तो सर्वानुमते मंजूर झाला, त्याची मिनिट्स झाली, ती मिनिट्स मंजूर झालेले आहेत. आणि त्या पद्धतीने म्हाडालाही कळवलं. एनसीएलटी कोर्टामध्ये आम्ही आमचं ठराव पास करून दिलेला आहे, आमचं सेटलमेंट डीड फाईल केलेलं आहे. एवढं असताना आता कुणीतरी येऊन सांगतं त्या म्हाडाच्या बिचारा अधिकाऱ्यांची नावं घेऊन, असं चालत नाही. तुम्ही, माझी विनंती आहे, आमच्या सभासदांना विनंती आहे, आपण जे ठरवलेलं आहे त्याप्रमाणेच होणार, त्याच्यामध्ये फरक होणार नाही. आपल्या डेव्हलपरनी डे 1 लाख सांगितलेलं आहे, जे कागदावर लिहिलंय त्याच्या पलीकडे काही होणार नाही. वेळ प्रसंगी हा प्रोजेक्ट सोडायला लागला तरी मी सोडेन. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आमची वाट लावायची या काही लोकांसाठी वायकरांनी ठरवलंय का, हा प्रश्न आता उपस्थित करावा असं वाटतो. आणि मला वाटतं प्राथमिक आपण जनरल बॉडीमध्ये आपण काय मागितलेलं विकासकाकडे आणि विकासक काय देतो हे देखील आपण लोकांना स्पष्टपणे सांगितलं. एक्झिस्टिंग डेव्हलपर बरोबर सुद्धा मीटिंग केली आहे, जेपी इन्फ्रा बरोबर मीटिंग केली, किमया बरोबर केली, ऍक्मेला केली. बाबा आता तरी तुम्ही हे सगळं करू शकता काय? त्यांनी नाही करू शकले. मग त्यानंतर या सगळ्या प्रक्रियेमधून 18-19 बिल्डरमधून मंत्र आला. त्यांनी सगळ्या ज्या ठरलं त्याप्रमाणे कमिटमेंट त्यांनी पूर्ण केलेलं आहे. ते असताना आता कोणाला तरी स्वार्थासाठी, आता हे लोक आपल्या घरामध्ये एवढी वर्ष आहेत, सुखाने राहत आहेत, आम्ही देशोधडीला लागलेलो आहेत, आम्हाला भाडं नाही 4 वर्ष. आणि आता कुठे तुम्हाला कॉर्पस फंड मिळणार, घर खाली करणार, तुला पुढच्या वर्षाचं 1 वर्षाचं ऍडव्हान्समध्ये भाडं मिळणार, त्याच्या पुढच्या भाड्याचा चेक तुमच्या इकडे असणार, बँक गॅरंटी नाही पण त्याचे सिक्युरिटी 1.5 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम आम्ही त्यांना ओसवी देणार नाही. आणि हे सगळं प्रक्रियेतून त्यांचा ठराव असतील, त्यांचं प्लॅन असेल, सगळं काही आम्ही एनसीएलटी कोर्टामध्ये अनेक्शन म्हणून जोडलेलं आहे. एवढी कायदेशीर प्रक्रिया आणि सुरक्षा असताना काहीतरी निमित्त काढून, आणि हे 4-6 महिन्याने काहीतरी चालू असतं. आनंदाची बातमी, साहेबांनी असं केलं, साहेबांनी असं केलं. अरे करून तर दाखवा. तुमच्या हातामध्ये होतं सगळं. तुम्ही आमदार होतात, तुमचे मुख्यमंत्री होते, तुम्ही खासदार झालात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माहिती आहे हा तुमचा प्रोजेक्ट खूप जिव्हाळ्याचा.
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वायकर साहेबांनी आपल्या या प्रोजेक्टसाठी सोडली, तेही आम्हाला माहिती आहे. मग हा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे होता. तुमच्याकडे लोकांनी आले होते म्हणून तुम्ही हे सगळं सोडून तुम्ही या प्रोजेक्टसाठी आलात. मग तुम्ही सरकार म्हणून काय केलं, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय केलं? मला जास्त काही बोलायचं नाही. ही प्रक्रिया होणार. माडाच्या माध्यमातून जे लोक खाली करणार नाहीत त्यांना 95 याची नोटीस जाणार. ती प्रक्रिया होणार आणि ह्या सगळ्या गोष्टी मेरिटवरती होत असतात. तिथे जो कार्यकारी अधिकारी असतो तो जज असतो. आज माडाने जर 95 लोकांना अगोदरच 95 करून खाली केलेलं आहे, त्याच्यावरती माननीय उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब आहे. आम्ही त्याच्या अगेन्स्ट हायकोर्टामध्ये गेला असताना हायकोर्टाने 95 कारवाई योग्य ठरवलेली आहे. अशा वेळेला आज कुणी डिक्लेअर अगोदरच करून टाकतं की 95 होणार नाही, स्टॉपवर विड्रॉ होणार नाही. सोसायटी आणि सभासदांच्या जी सर्वसाधारण सभा आहे त्याच्या वरती कोणी आहे का? आणि त्यांना अधिकार कोणी दिले आमच्यामध्ये इंटरफेअर करायचे? तर हे होणार नाही. सगळ्या लोकांना सांगतो आमची कमिटमेंट आहे. तुमचं भाडं मिळायला, आता जे आपलं भाडं पुढचं मिळणार आहे ते 92 लोक जे जागेवरचे लोक घरात म्हणजे घर खाली केल्यानंतरच आहे. ही कंडिशन आपण मान्य केलेली आहे आणि आमची कमिटमेंट आहे विकासाला की आम्ही हे खाली करून देणार. आणि त्यासाठी जी काही कायदेशीर प्रक्रिया करावी लागणार आहे ते आम्ही करणार. मग ती 95 असेल आणि काय असेल, उद्या हायकोर्टात जायला लागलं तर ते जाणार. आणि हायकोर्टाची ऑर्डर झाल्यानंतर, कुठल्याही कोर्टाची ऑर्डर किंवा 95 ची ऑर्डर झाल्यानंतर मग तुम्ही हात वरती करू नका. आता मी काय करणार, कोर्टाची ऑर्डर आली मग पुन्हा या लोकांना देशोधडीला लावू नका. आमची विनंती आहे, आम्हाला या प्रक्रियेमध्ये जायचं नाही, आम्हाला त्यात आनंद नाही, स्वारस्यही नाही. आम्ही वेळोवेळी सांगितलं की आम्हाला सुखा समाधानाने लोकांना घराबाहेर पडू दे आणि आमचा प्रोजेक्ट जो रखडलेला इतक्या वर्ष तो होऊ दे. पण कोणाला जर ह्याच्यामध्ये नतद्रष्ट लोकांना याच्यामध्ये काड्या करायच्या असतील आणि हे लोकांना भविष्यात दिसणारं घर आणि त्यांचा घरभाडं मिळणारं घरभाडं हे मिळू नये आणि हा प्रोजेक्ट पुन्हा अटकावा असं वाटत असेल तर त्यांचं एक घाणेरडं राजकारण त्यांना लकला. अजून एक महत्वाचा विषय बाळासाहेब की जागेवर जी लोक राहतात, आपण वारंवार सांगितलंय की जागेवरची लोक ज्या दिवशी पूर्णतः प्रोजेक्ट एमटी भेटेल त्यानंतर एका टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ही घरं मिळणार आहे. तर हे देखील लोकांना कळणं गरजेचं आहे. आजच्या दिवसात आपण सगळं प्रस्ताव आहे लोकांसमोर मांडला, प्रेझेंटेशन केलं. 92 लोकांची घरं खाली झाल्यापासून 36 महिन्यामध्ये अधिक 6 महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट सर्व फॅसिलिटी सहित अम्युनिटी सहित लोकांना घरं मिळणार आहे. तोपर्यंत घरभाडं मिळणार आहे. त्याच्या पुढे लेट झालं तर पेनल्टी आहे, गॅरंटी आहे, सिक्युरिटी आहे आणि एक चांगला प्रोजेक्ट प्रकल्प प्लॅन आम्ही लोकांना दाखवला. सर्वात महत्व म्हणजे हे एक बहुमताने हा मंजूर झालेला आहे आणि या बहुमतापेक्षा दुसरं कोणी श्रेष्ठ नाही. आणि कुणी असे प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी करावेत. प्रक्रिया न्यायालयाच्या वरती आणि न्यायपालिकेच्या वरती कुणीही नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे, जी प्रक्रिया आहे ती होणारच आहे. आम्ही म्हणत होतो लोक सुखा समाधाने खाली करतील, पण ही प्रक्रिया करायला तुम्ही भाग पाडत असाल तर ती आम्ही करणार. म्हाडावरती उद्या कोणी दबाव टाकून डिले करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती हायकोर्ट आहे. आणि कुठलाही समजदार सेन्सिबल माणूस, मग तो अधिकारी असो, जज असो आणि कोणी असो, त्यांना माहिती आहे की ज्यावेळी 96% लोकांनी या प्रोजेक्टमध्ये सहभागी झालेले आहेत, त्याचे समर्थन केलेलं आहे, तसे ठराव पास झालेले आहेत, तसे सेटलमेंट डीड झालेलं आहे. असं असताना 2-3% लोकांसाठी कुणीही उभं राहत नाही. अनेक हायकोर्टाच्या जजमेंट आहेत. वेळोप्रसंगी 24 तासामध्ये हायकोर्टाने म्हाडाला कारवाई करायचे आदेश दिले. 24 तासामध्ये तुम्ही सर्च करा, तुम्हाला ऑर्डर मिळतील. गोरेगावची मला वाटतं 15 चाळीमध्ये 24 तासामध्ये ओसी द्यायला हायकोर्टाने सांगितलं. म्हाडाचे लोक डिले करत होते. तर अशा अनेक, म्हणजे ज्याला सेन्सिबल, मी समजदार माणसो, ज्याला कायदा कळतो, बिनडोक लोकांसाठी मी हे बोलत नाहीये, ज्यांना कायदा कळतो, ही प्रक्रिया कळते, त्यांनी लक्षात घ्या या प्रक्रियेमधून सुटका नाही आणि ही घरं खाली होणार. कारण मेजॉरिटीने याला संमती दिलेली आहे, सर्वसाधारण सभेने याला मंजुरी दिलेली आहे. एनसीएलटी मध्ये आम्ही हे फाईल केलेलं आहे, कन्सेंटम साईन केलेलं आहे. तर कमिटी बरोबरच प्रत्येक सभासदाला हे बंधनकारक आहे. जे नाही म्हणतायत त्यांना सुद्धा हे कन्सेंटम आणि हा जो ठराव आहे तो मान्य करावाच लागेल. आणि मला असं वाटतं की धमकी हा प्रकार याच्यात लिहिलेला आहे. मला आपण पहिला पत्र विनंतीचं दिलेलं आहे. मला वाटतं हे विसरले वाटतं. 92 सभासदांना आपण जे प्राथमिक पत्र पाठवलं ते एक विनंती पत्र होतं की तुम्ही तुमच्या सहकार्याप्रमाणे लवकरात लवकर ते खाली करावं.
ह्याच्यात धमकी जर म्हणत असेल तर हा मोठा एक नाही, काहीतरी लोकांचा गैरसमज करून द्यायचा, लोकांना गुमराह करायचं आणि आपली पोळी बांधून घ्यायची असले धंदे काही लोक करतात. मला काही लोकांचा पोटशूळ का उठतो मला कळत नाही. ज्यांना घरं मिळालेली आहेत, ज्यांना भाडं नको आहे, सगळं काय झालेलं आहे, त्यांना सुद्धा याच्यामध्ये जॉईंट म्हणजे प्रोजेक्ट होऊ नये, लोकांना घरं मिळू नयेत, लोकांचं घरभाडं मिळू नये आणि त्यांची आणखी दुःखामध्ये भर पडावी. तर अशी काही लोकांची वृत्तीची लोक आहेत, मला कळत नाही त्यांचा नेमका हेतू काय आणि त्याने ते त्यांची जे काय वृत्ती आहे ना ती तशीच चालू ठेवावी. आम्ही ठरवलेलं आहे आणि आम्ही कॉन्फिडंट आहे, आमची कमिटमेंट आहे आणि आम्ही कमिटमेंट पार करणार आणि आमचा विकासक सुद्धा जो कमिटमेंट केलंय तो ऑनर करतोय आणि यापुढे सुद्धा करेल. परंतु याच्यामध्ये विघ्न करायचा प्रयत्न केला तर हा विघ्न आहे. हे तुम्ही मी मगाच बोललो त्याप्रमाणे 900 कुटुंबाला तुम्ही वेटीस धरताय आणि त्या लोकांचा रोष आणि हाय ही लागल्याशिवाय राहणार नाही, ती घेऊ नये. ठीक आहे. मला असं वाटतं एबीसीच्या संदर्भातलं पण वारंवार एबीसीचा विषय आम्ही मागचे 5-6 वर्ष एबीसी मेंटेनन्ससाठी आम्ही इथे उपोषण केलं. ज्या दिवशी विकास संघाने बंद पाडलं आम्ही जाऊन त्याच्यावर एफआयआर केला. आम्हाला कमिशनर तेव्हाचे संजय पांडेने बोलवून घेतलं. ही सगळं आम्ही केलं कारण मेंटेनन्स लोकांचा मिळायला पाहिजे. पण आपल्याच लोकांनी विकासकाला दिनेश बन्सलना त्याला लिहून दिलं की आमचं मेंटेनन्स आम्ही भरू आणि या एनसीएलटीच्या प्रक्रियेमध्ये ते ऑडिटमध्ये होतं, यांचे अग्रीमेंट केलेलं आहे आमचं आम्ही भरू, त्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण त्याच्या बदल्यामध्ये आम्ही 6 ते 7 करोड या बिल्डिंगवरती खर्च करून त्याची डागडुजी करून त्याच्या काय अमेनिटीज आहेत ते सगळं करायचा प्रयत्न करतोय. मग ह्या लोक आणि त्याला सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. मग हे विषय परत उकरून काढून लोकांना गैरसमज पसरवायचे, या प्रोजेक्टच्या विरोधात मतं घडवायची बनवायची, हे कारण याचा उद्देश मला समजला नाही. काय साध्य काय करायचंय? मला वायकर साहेबांना एकच विनंती आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, लोकांच्या सहकार्याने बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही खूप पुढपर्यंत गेलात. ही तळागाळातली लोक ही तुमची लोक आहात. आतापर्यंत यांची कशी वाट लागली तुम्ही उघड्या डोळ्याने बघत होतात. अजूनही त्याने सावरलेले आहेत. आपल्या प्रयत्नाने कुठेतरी मार्ग लागतोय. त्याच्यामध्ये आणखी खोडा घालायचा आणि स्वार्थी लोकांच्या पाठीशी उभं राहायचं. तुम्ही कोणाच्या किती लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे? 900 कुटुंबाच्या की 15 लोकांच्या मागे? आणि त्या 15 लोकांचा हेतू विचार करा. त्यांचा उद्देश काय, त्यांची काय म्हणजे विचारसरणी काय, त्यांची कुवत काय, कोणासाठी तुम्ही आपल्या सर्व ताकद लावताय? मी जास्त आज काय बोलणार नाही. वेळ पडल्यास मला याच्यापेक्षाही कडक बोलायला लागेल. आणि मी सांगतोय माझ्याबरोबर आमची कुटुंब जी आहेत, मी नेहमी सांगतो आम्ही 2000 लोक आहेत. आम्ही आमच्या कुटुंबात 580 लोक आहेत. आम्ही 2000 कुटुंबीय आहेत. वेळ प्रसंगी ही 2000 लोक रस्त्यावर उतरतील आणि मग जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. जाब द्यावा लागेल. तुम्ही असं का करताय? जागेवरच्या लोकांना आपण आता जी नोटीस देखील पाठवली आहे, मला वाटतं त्याच्या देखील आपण लोकांना सांगितलं पाहिजे त्याबद्दल. आम्ही नोटीस म्हणजे 95 ची कारवाई करायची नाही वगैरे आम्ही सगळं अनेक वेळा बोललो. पण काही लोकांचा अट्टास असा आहे की आम्ही खाली करणारच नाही. म्हणजे कारण नाही पण करणारच नाही. आणि त्यांना कोणाची फूस असेल तर आम्ही बाकीच्या 316 लोक परत 171 लोकांच्या हितास बाधा येईल असं कुठलं कृत्य कोणी करत असेल तर म्हाडाचा कायदा आहे, त्याच्यासाठी खास कायदा आहे म्हाडाचा. त्या म्हाडाच्या कायद्याचा आधार घेऊन या लोकांना खाली करणार आहेत. ती जी प्रक्रिया, आमचा न्यायपालिकेवरती विश्वास आहे आणि ती प्रक्रिया आम्ही मागची अनेक वर्ष जी करत गेलो आणि त्यामुळे जिथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे ही प्रक्रिया होईल. कोणाला ते दुःख वाटेल. आम्ही काही लोकांनी येऊन भेटून सांगितलं की आम्ही खाली करतो पण लिहून दिलेलं नाही. आम्ही सरसकट सगळ्यांना नोटीस पाठवलेले आहेत. ज्यांना खाली करायचं त्यांनी येऊन आम्हाला इथे सांगा आणि या मुदतीमध्ये आपल्याला जी मुदत आहे त्या मुदतीमध्ये खाली करा. अन्यथा कारवाईशिवाय पर्याय नाही. कारण मी हातावर हात ठेवून बसू शकत नाही. आम्ही हातावर हात धरून बसू शकत नाही. कारण आम्हाला प्रोजेक्ट मुदतीमध्ये करायचा असेल तर मुदतीमध्येही घरं खाली झाली पाहिजे. तर माझी सर्व सभासदांना विनंती असेल की हा जो व्हिडिओ आपण बनवलाय जास्तीत जास्त आपल्या सभासदांपर्यंत पोहोचवा. आणि कोणाला काही शंका असतील तर मी परत एकदा सांगेन, सोसायटी ऑफिसमध्ये येऊन भेटा किंवा आपल्या कमिटी मेंबरशी बोला आणि ते योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि अशा मेसेजेस येत असतील तर कृपया करून त्याकडे दुर्लक्ष करून आपण योग्य पद्धतीने हा प्रोजेक्ट कसा करू शकतो ह्याचा विचार आपण सगळ्यांनी करूया. पुन्हा एकदा सांगतोय, आतापर्यंत अनेक अडचणीवरती आम्ही मात केलेल्या आहे. अनेकांनी याच्यामध्ये खोल घालायचा प्रयत्न केला. सगळी ताकद वापरली, सगळ्या आयडिया क्लुप्त्या सगळं काही केलं
आम्ही त्या शांतादुर्गा देवीच्या आशीर्वादाने आणि आमच्या सर्व सभासदांच्या विश्वासामुळे इथपर्यंत आलेलो आहे, ही प्रक्रिया केलेली आहे आणि ही प्रक्रिया पुढे सुद्धा किती अडचणी येऊ देत, किती ताकद लावा, आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करणार म्हणजे करणार. धन्यवाद. धन्यवाद.